आणि अजित पवार एका अशा टप्प्यावरती सर्वांमधनं निघून गेलेत जो टप्पा राजकीयदृष्ट्या दोनही राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचा होता। कारण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी जी एकसंध राष्ट्रवादी दुभंगलेली होती त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील अशी चर्चा सुरू झालेली होती। पण या संक्रमणाच्या टप्प्यावरतीच अजित पवार सर्वांना सोडून गेले, त्यामुळे पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण अजित पवारांचं एक मोठं स्वप्न होतं ते म्हणजे 12 डिसेंबरला जेव्हा शरद पवारांचा वाढदिवस असतो त्याच दिवशी शरद पवारांना दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं सर्वात मोठं गिफ्ट द्यायचं हे अजित पवारांच्या मनात होतं, याचा खुलासा अंकुश काकडेंनी केलाय। पण दुर्दैवानं अजित पवारांची ही इच्छा त्यांच्या अनेक प्रयत्नांनंतर सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही। दरम्यान अंकुश काकडेंच्या दाव्याला शशिकांत शिंदे यांचाही दुजोरा मिळाला। महापालिका निवडणुकांनंतर एकत्र यायचं हे ठरवलेलं होतं, याबद्दल खुद्द अजित पवारांनीच सांगितल्याचा दावा शशिकांत शिंदेंनी केलेला आहे। आज मला राहून राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा। आम्ही आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करता शक्य होते तेवढे मी आणि विठ्ठल शेठ सातत्याने करत होतो, परंतु त्याला दुर्दैवाने काही यश येऊ शकलं नाही। पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळी दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही, खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो पण तो येऊ शकलो नाही, ठीक आहे निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया, अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं देखील झालं होतं। त्यामुळे अजित पवारांनंतर आता पुढे कोण याची चर्चा एक प्रकारे त्यांच्या राजकीय वारसाची चर्चा रंगू लागलेली आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा हेच मत व्यक्त केलेलं आहे की सुनेत्रा पवारांनी आता पुढे येऊन जबाबदारी घ्यावी, त्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जावं आणि मोठं पद देण्यात यावं। अजितदादा पवार यांचा वारसा चालवण्यासाठी जी 2 मुलं आहेतच आहे, पण अजून तेवढी त्यांना अनुभव नाही। पण सुनेत्रा पवार यांना चांगला अनुभव आहे आणि अजितदादांच्या पाठीचे त्या ताकदीनं अनेक वर्षांपासून उभ्या राहिलेले आहे। त्यामुळं अजितदादांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर सुनेत्रा पवार यांनी डेप्युटी सीएम व्हावं। सुनेत्रा पवार जर डेप्युटी सीएम झाल्या तर मला वाटतं की दादांचा वारसा पुढे त्या चालू शकतील असं मला वाटतं। आता जर हा निर्णय होत असेल की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येत असतील आणि अजितदादांचं जे स्वप्न होतं किंवा अजितदादांची भूमिका होती त्या भूमिकेला पवार साहेबांनी पाठिंबा दिला तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्रीकरण होऊ शकतं। या ठिकाणी सुनेत्रा पवार जर डेप्युटी सीएम होत असतील तर मला वाटतं की जर सुप्रिया सुळे जे आहे या सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळायला काही अडचण नाही आहे। कारण पण शरद पवारांचा कायम विरोध राहिला आहे भाजप सोबत जाण्यासाठी। पवार साहेबांनी जर इंडियासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर 2 राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं शक्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.